आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. जबाबदारी कशी पार पाडली तिने आज जी कामगिरी केली का नाही त्याच्यामुळं ह्या असल्या गुंडांवर का नाही लई वचक बसणार आहे बघा सांगून ठेवते आम्ही. तुझ्यामुळे लई त्रास झालाय सत्याला. तो फक्त मॅटर सॉल्व्ह होऊन दे. तुझी हाडण हाडं मोडतो का नाही बघ. बलमा कॉलर सोड त्याची. सोड कॉलर. मंजू हे सगळं करायची काय गरज होती तुला? हा घटस्फोट होईस तर तुला त्याच घरात राहायचं. आता ही माणसं तुला जास्तच त्रास देतील बघ. आई बरोबर बोलत्या. आणि दिदे सत्यदाजी तुम्ही म्हणताय तशी अजिबात नाहीये. तू तुझा राग काढायला त्यांना अटक तर नाहीच ना केली? मी काय सगळं मुद्दाम नाही केलेलं. पोलीस म्हणून माझं जे कर्तव्य ते मी पार पाडले. सर तक्रार झाली म्हणून कारवाई केली. तुम्हाला वाटत असेल सत्य आता जेलमध्ये गेला आता आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. अजिबात नाही. तो सगळा मॅटर फक्त सॉल्व्ह होऊन दे. तुम्हाला दाखवतो बाहेर गेलो काय. काय माया सुर्वे लई माज होता ना तुला. ए गायबाने तुझ्या भाचीला आम्हाला जरा बी नांदायची इच्छा नाही. आम्हाला नकोशीच झाली ती. पण आता तिला सहजासहजी सोडत नसतोय बघ. अहो नाही दादा आम्हाला तसं काय. तुम्हाला अजिबात चुकानं जगून देत नसतो मी. सत्याच्या आयुष्याची माती करून ठेवली ना तुम्ही. आम्हाला तसं नव्हतं करायचं. काय नव्हतं करायचं मग केस काय टाकली सत्यावर तू? बया काय म्हणायचं या बाईला तर इथं पोलीस स्टेशनात उभी राहून मला धमकी देत्या. शेवटी गुंडाचीच आई अशीच वागणार. ए तू पुन्हा माझ्या लेकाला गुंड म्हणून बघा. नाही तुझं थोबाड फोडून हातात ठेवलं ना तर नाव सांगणार नाही माया सुर्वे. ए तू माझं थोबाड फोडणार आणि मी काय बघत बसीन वे. मी बी तुझं थोबाड फोडून दाखवीन. काय थोबाड फोडून हातात ठेवी ना तुझ्या डोळ्याकडून नाकून तुला कोण वेळचं गावात सातारा पेटवून देत मी. माझ्या नादाला लागू नका तुला सांगायला दे. रस्त्यावरचा बाजार पोलीस स्टेशन मध्ये आणून ठेवलाय तुम्ही सगळ्यांनी. तुम्हाला काय पोलीस मूर्ख वाटतात का हो? तुम्ही आम्हाला आमचं काम समजावायला आला तिथे. तुम्ही जे बोलताय ना एका गोष्टीचा दुसऱ्याशी काही संबंध नाहीये. लिसन केअरफुली. आता इथून पुढे कुणीही बोललेलं मला खपणार नाही आणि जो बोलेल तो आहे मी आहे बस. मम्मी साहेब तुम्ही वाघमारे आणि तुम्ही दोघं सगळे माझ्या केबिन मध्ये या. क्विक. या मम्मी साहेब बसा. या तुम्ही पण या. बोलो मम्मी साहेब काय म्हणणं आहे तुमचं? हे बघा साहेब ह्या दोघांचा थोबाड बघायची बी इच्छा नाही माझी. अहो भर मांडवातून ही दोघं जण पळून गेली. काही काय यायची चुंदरे. माझा एवढा सोन्यासारखा राजबिंडा पोरगा सोडून ह्या झिपऱ्या काटकोया संगत पळून गेलीस वय तू. हा लाज नाही वाटली तुला? अगं जायचं होतं की पळून. पण माझ्या एकाच्या आयुष्याची वाट लावून कशाला पळून गेलीस तू? त्याच्यामुळे माझ्या लेकाला काय काय सहन करावं लागलं ती तुम्हाला नाही माहिती साहेब. आणि ही नेबळ त्याला अटक करून घेऊन आली इथं. आता मी म्हणते ह्याला मारलं जरी असेल त्यांनी तर काय चुकलं त्याचं? ह्या नेबळेकडे पुरावा आहे का त्यानं मारलेल्याचा? मम्मी साहेब तुम्ही शांत व्हा. मी करतो चौकशी. वाघमारे मला सांगा नक्की काय घडलं होतं? साहेब रात्री टेरेसवर आवाज आला मला म्हणून मी टेरेसवर बघायला गेले की कोण आहे ते. तिथं हा पुष्कर होता. बांधून ठेवला होता त्याला. ए नेबळ रस्त्यावर टेरेसवर झालं का वट वागवायचं तू? शांत व्हा शांत व्हा. आणि लय लागलं होतं. मारू नका म्हणताय. मला सांग तू इथं कसा आलास? सत्या दादा मला लाईट उतरून आणलं. माझा नवरा हरवलाय. त्याचा फोन पण नाही लागत. तो कालपासून घरी नाही आलाय. मला मदत करा. तुम्ही पोलीस आहेत ना सोडवा ना मला प्लीज. म्हणून मी त्याला आता इथं घेऊन आले चौकीत. पुष्कर तुम्ही सांगा काय घडलं होतं? अहो सर वटपौर्णिमेच्या दिवसापासून सत्य आणि त्याचे गुंड म्हणजे मित्र
आमच्या दोघांच्या मागावर आहेत. अहो रिक्षावाले आम्हाला जरा बाहेर सोडता का? हे बघा मम्मी साहेब, आम्ही सगळेच तुमच्या कुटुंबाचा खूप मान राखतो. पण सत्यावर काही छोटा मोठा गुन्हा नाहीये. आरोप गंभीर आहे. तेव्हा प्रथम दर्शनी तरी तोच गुन्हेगार वाटतोय. सो आय एम अफ्रेड की आम्हाला पुढची प्रोसेस करावी लागेल. म्हणजे काय करणार तुम्ही नक्की? आम्हाला त्याला कोर्टात हजर करावं लागेल. पण असं कसं? एक लक्षात घ्या, तुम्हाला जर त्याला सोडवायचं असेल तर एकच मार्ग आहे, कोर्टातून जामीन घेणं. आम्ही त्याला कोर्टात हजर करतो, तुम्ही बेलसाठी अप्लाय करा. सत्या, तू फक्त सांग, त्या रुपालीच्या नवऱ्याच्या हाडून हाडू मोडतो. हाही कडकं पण लय चरबे त्याच्या अंगात. त्याला गायबच करतो. लय हाणावं वाटतो त्याला. बलमा जरा शांत राहा. मम्मी आत गेल्या ना, काहीतरी मार्ग निघेलच. सत्या, मम्मी काय म्हणले साहेब? सोडतो का म्हणले सत्याला? त्यांनी वेळच्या कर्तबगारीमुळे उद्या कोर्टात हजर राहावं लागणार आहे माझ्या सत्याला. का त्यास ती कोर्टाची पायरी चढायला लावतेस? ते लोक आता डोसक्यात राग ठेवतील आणि तुझा आणखीन हाल करतील बघ. सुनंदे, आपल्या मंजुनी का नाही तिची कामगिरी एकदम व्यवस्थित पार पाडली. आता या गुंडांचीच कर्म वाईट आहे ती, त्याला आपण काय करणार? ए फुकटे, माझ्या लेखाला गुंड म्हणायचं नाही. तुला आता जिंकल्याचा आनंद वाटत असेल, पण तुझ्या भाचीमुळं माझ्या लेखाला कोर्टाची पायरी चढावी लागते ही ध्यानात ठेव. आणि नेबळट, तुझ्या कोर्टात माझ्या लेखाला हजर करणारच ना, त्याच कोर्टात तुझी वर्दी नाही उतरवली तर नाव सांगणार नाही माया सुर्वे. दादागिरी उतरली का नाही? हा, माझ्याच दारात येऊन माझ्याच लेकाला साखरपुड्यातनं उचलून नेलंस, हाय का नाही? माझ्याच घरात येऊन मला धमक्या दिल्यास. पर आज नशिबाने तुझीच कशी शाळा घेतली बघ. माझ्या बच्चीला लई पाण्यात बघत होतास, हाय का नाही? पर आज तिनंच तुला तुझी जागा दाखवून दिली.
अरे रत्ना काटे म्हणते ती मला, रत्ना काटे. बघितलंच नव का कशी काट्यानं काटा काढते ती. हा हो मिसेस काटे, तुम्हाला एवढं समजावलं तरी तेच. हे बघा, काही बोलून इथं वातावरण बिघडवू नका. आम्हाला आमची कामं करू द्या. वय आत्ते, चौकीत असलं काय बी बोलायला चालत नाही. लई गोंधळ केलं तर जेलात टाकतात. तुम्ही जावा आता घरी. ह्या रत्ना काट्याला का नाही कायद्याचा लई मान आहे हो, म्हणून शांत आहे मी. नाहीतर मनात जर आलं असतं का नाही तर अख्ख्या साताऱ्याला पेड चारलं असतं. माझ्या भाचीने कामगिरी तशी केली. येते साहेब. या. मंजू, तू लई मोठी चूक केली सत्यासनी अटक करून. या दोघांनी बी सत्यासोबत काही चांगलं नाही केलंय, अन्यायच केलं त्यांच्यावर बी. हो दीदी, तुला एवढा मोठा निर्णय घ्यायची गरजच नव्हती. उगाच सत्यादाजींना बी ह्यात अडकवलंस. आई, आपण यावर नंतर बोलू. तुम्ही जावा आता घरी, लई उशीर झाला. मंजू, थँक्यू सो मच. तुझ्यामुळे पुष्की सापडला. तू मागचं सगळं विसरून आम्हाला मदत केलीस. खरंच मनापासून थँक्यू. थँक्यू मंजूताई, खरंच थँक्यू. तुम्ही नसतात तर मी नसतो. आजपासून तुम्ही आपली सिस्टर आणि आपण तुमचा ब्रदर. थँक्यू. आता सौताच्या अंगाशी आलं म्हणल्यावर लई गोड गोड बोलताय तुम्ही. नाही, तुमचं एकमेकांवर प्रेम आहे ती समजा ठीक आहे, पण सौताच्या प्रेमासाठी दुसऱ्याच्या आयुष्याची माती कशापाई करायची म्हणते मी. जाऊ दे, आता बोलून काय उपयोग आहे म्हणा. नाही तसं एवढं वाईट वाटून घ्यायची काही गरज नाही. उलट तुमच्यामुळे आमच्या दीदीला बेस्ट नवरा मिळालाय. मंजू, निघतो आम्ही. मंजू, निघतो आम्ही बी. काळजी घे. हं. मिस प्रिया, आपल्याकडनं सगळं प्रोसिजर कम्प्लीट आहे. येस, एव्हरीथिंग इज डन. डॉक्युमेंट चेक केले सगळे. येस सर, कॉपीज पण लावल्या. गुड. सर, सगळी कामं आवरलीत, आम्ही निघू. हा, निघा. जय हिंद सर. जय हिंद. मंजू, अगं तू नाही निघतेस घरी? नाही, आज थांबते मी. सर, मला आजच्या दिवस नाईट ड्युटी करायची परमिशन द्याल प्लीज. पण काय प्रॉब्लेम काय? का करायची नाईट ड्युटी? काय गरज काय? सर, मी या नाटक केले ना, मग मला थांबावं लागेल आज. वडाला बांधली गेलेली गाठ जरा जास्तच घट्ट बांधली गेली बघा. नाही नाही, तसं काय नाही, माणुसकी म्हणून थांबते. सत्तू बरोबर वेळ घालवायची ही आयती संधी चालून आली आहे प्रिया. याचा पूर्ण फायदा करून घ्यायलाच हवा. अगं मंजू, तू सकाळपासून किती काम केलंयस, थकली असशील तू. मी थांबते ना इथे. मी थांबते आज. सर, मी थांबू? मी तुमचं पटतंय मला मिस प्रिया, पण मला वाटतंय मिस मंजूचं पण बरोबर आहे. त्यांनी जर अटक केली असेल तर त्यांना थांबू दे नाईट ड्युटीसाठी. काय ठीक आहे, चला. मंजू आणि ज्यांची नाईट ड्युटी आहे त्यांनी इथे थांबा, बाकीच्यांनी गेलं तरी चालेल. प्रिया, चल. आले. लवकर ये. गो गो गो. जैन सर. जैन. बाय. जी घडलंय ना त्यानंच पोट भरलंय माझं. नकोय मला, घेऊन जा परत. अरे 4 घास तरी खाऊन घे. नको म्हणला ना, संपला विषय.
निबळट, आज तुझ्या पायी माझ्या लेकाला अख्खी रात्र जेलात काढावी लागणार आहे. आजवर केलेलं समदा अपमान मोजून ठेवल्यात मी, पण ह्यो शेवटचा अपमान. तुझा समदा हिशोब चुकता करायची आता माझी बारी आहे. तुला लई आनंद होत असेल ना माझ्या लेकाला जेलात बघून, पण इथून पुढच्या प्रत्येक रात्रीची तुझी झोप उडवत असते ही माया सुरू आहे. मम्मी तिचा तर बदला घेऊच, पण आधी सत्यताला सोडवायचं बघूया. बरोबर, ही बदक पहिल्यांदा कामाचं बोलली असते. मम्मी, आता आपण बाकीच्या कुठल्याच गोष्टींचा विचार नको करायला. आपण आता फक्त दादाचा विचार करूया. हॅलो तात्यासाहेब. हा मम्मी साहेब नमस्कार. तात्यासाहेब थोडी गडबडीत आहेत, त्यांना अर्जंट मुंबईला जावं लागतंय. अहो माझं जरा महत्वाचं काम आहे, एकदा फक्त सगळ्यांच्याशी बोलणं करून द्या की. मम्मी साहेब खरंच खूप गडबड सुरू आहे, नाहीतर तात्यासाहेबांनी तुमचा फोन स्वतः उचलला असता. यांनी अपडेटचा काहीतरी इलाज करायला पाहिजे. आता हिला दाखवायला पाहिजे ही माया सुरू आहे काय करू शकते ते. तिची मस्ती जिरवल्या बगर आता माझं काळीच थंड होत नसते. मंजूवर सूड उगवण्यापेक्षा खरं तर आज तिचं कौतुक करायला पाहिजे आपण. त्या पोरीनं स्वतःच्या कर्तव्याला मान दिलाय, नाती न बघता आपलं कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडलंय. आणि तिचा रागराग करण्यापेक्षा स्वतःच्या लेकानं केलेला पराक्रम दिसला नाही तुला? माया, सत्यानं केलेला गुन्हा हा साधा नाही, खूप गंभीर आहे. हो चित्तरकार, सत्ताच्या पोराची बदनामी केली गेली, त्याची फसवणूक झाली, तेव्हा काय नाही दिसलं तुमच्या चेहऱ्यावर? आणि आता त्या पोरीचं कौतुक करायला स्वतःच्या पोराला गुन्हेगार म्हणताय तुम्ही? मी एक गोष्ट ध्यानात ठेवा, माझ्या लेकाला त्रास दिल्याबद्दल त्या नेबळेटला सुट्टी देत नसते मी. आणि हेतून पुढं त्या दीड दमडीच्या लायकी नसणाऱ्या पुरीचं माझ्यामुळे जर कौतुक केलं तर तिला आणि तुम्हाला घराच्या बाहेर काढायच्या बाहेर काढ. हो वाघमारे मॅडम, एवढं टेन्शन घ्यायची ना काही गरज नाही. मी कुठं पळून नाही जात. जावा झोपा तुम्ही. हे लावून घ्या, म्हणजे मच्छर नाही चावणार. हो, उगाच खोटी काळजी दाखवायची काही गरज नाही. हा, एकीकडून स्वतःच त्रास द्यायचा, दुसरीकडून स्वतःच खोटी काळजी दाखवायची. वय काळजी बिळजी काय नाही, माणुसकी म्हणून विचारलं. माणुसकी? मला फसवून माझ्याशी लग्न करताना, बड्डे दिवशी माझ्या हातात बेड्या ठोकताना तेव्हा नाही चांगली तुमची माणुसकी? आता मोठ्या माणुसकीच्या बात आणता येते. हे बघा, तुम्हाला काय फसवून किंवा गंमत म्हणून नाही आणलं इथं. त्या मुलानं स्वतःच्या तोंडाने कबुली दिली.
आणि तुम्ही पण दोषात असं दिसते. उगाच नको ताळ नका घेऊ माझ्यावर. वाळक्या लावायचं असेल लावून नाही तर राहू दे. हा राहू दे मला बी काही गरज नाही. जेव्हा चूक नसताना पहिल्यांदा जेलमध्ये गेलो ना तेव्हा स्वतःचा बाप बी आला नव्हता साथ द्यायला. तुम्ही तर परके आहे हो, तुमच्याकडनं काय अपेक्षा ठेवणार. तुमच्याशी बोलण्यात काय अर्थ नाही सोडा. हा मग बोलू नका. मी सांगितलं होतं बोलायला. मी कुठं बोलतोय, तुम्ही चालता खोटी काळजी करत. काळजी बिळजी काय नाही, माणुसकी म्हणून आले होते. तुमची माणुसकी ना तुमच्या पाशीच ठेवा. हा राहू दे मग. ए मिस्टर नवरा आणि मिसेस बायको तिकडे बाहेर जाऊन भांडर रे. बलमा सेठ झोपले तर त्रास देऊ नका प्लीज. ए बालमे कोण नवरा आणि कोण बायको रे. अरे सत्य तू आहेस होय. डोळे जरा झाकलेले ना झोपत दिसलं नाहीस तू आहेस. जरा फ्रेश होऊन येतो. तुला काय आणायचंय का.